नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता इकडे बबलू, अबीर आणि ओवी सावलीसोबत आता रिसॉर्टमधून आता त्यांचे आवरून बाहेर येतात. तर सावली इकडे तिकडे बघते, पण तिथे आता कुठेच बस नसतेच. तर सावली म्हणते की बस कुठे गेली अबीर आपली. अबीर म्हणतो की अय्या, खरंच बस नाही आहे, कुठे गेली बस. अबीर ओवी आता एकमेकांकडे बघून हसतात. तर बबलूसुद्धा खुश होतो. सावली म्हणते की काय. तर आता सावली म्हणते, थांब मी व्यंकटेशला फोन करून विचारते. सावली आता व्यंकटेशला कॉल करते आणि म्हणते, व्यंकटेशजी तुम्ही कुठे आहात. अहो आम्ही रिसॉर्टच्या स्टेशनवरती उभे आहोत. तर आता व्यंकटेश सावलीला बस पुढे निघून गेल्याची सांगतो. तर सावली म्हणते, काय असे कसे निघून गेलात. आणि इकडे आता राजकुमार आता फोनवरती बोलून मोनिकाला म्हणतो की मोनिका, आपला प्लान फत्ते झाला आहे. आणि आता त्या गुरुकुलाच्या जागेवर पोलीससुद्धा नोटीस घेऊन जात आहेत. आणि इकडे आता मोनिका म्हणते की आता काय करतात ते लोक जागा खाली करतील का. तर तेवढ्यात तिलोत्तमा तिथे येत म्हणते, नाहीच करणार. तिलोत्तमाला बघून आता राजकुमार आणि मोनिका उठून उभे राहतात. तर आता तिलोत्तमा म्हणते की राजकुमार, ते सगळं ठीक आहे, पण मला एक गोष्ट सांग. वकील नोटीस घेऊन तर जाता येतच, पण त्या जागेला सील कधी लागणार आहे. आणि आता राजकुमार म्हणतो की आई तू खाली बस, मी तुला सगळी प्रोसिजर सांगतो. तर तिलोत्तमा म्हणते, मला बसायला वेळ नाही आहे राजकुमार. मी तुला काय प्रश्न विचारला, गुरुकुलाच्या जागेला सील कधी लागणार आहे. आणि मला कळलं आहे की गुरुकुलात आता कोणीच नाही आहे आणि सगळेजण त्या कुठेतरी कॅम्पला गेलेत. ते येण्या अगोदर गुरुकुलाला सील लागलं पाहिजे. राजकुमार म्हणतो की अगोदर एवढ्या लवकर कसं सील लागेल आई. आणि राजकुमार म्हणतो, एवढ्या लवकर जर आपण सील लावायला गेलो तर ते आपल्याच अंगाशी येईल आई. तर तिलोत्तमा म्हणते, आपल्या अंगाशी नाही, तुझ्या अंगाशी येईल. तर राजकुमार मोनिका तिलोत्तमाकडे बघतात. इकडे आता सावली फोन ठेवताच अबीरला म्हणते, अबीर तू व्यंकटेशजींना काय सांगितलं आम्ही मागून येणार आहोत म्हणून. अबीर म्हणतो की त्यावेळेस ना ते खूप घाईत होते आणि मुलंसुद्धा आरडाओरड करत होती की लवकर बस सोडा म्हणून. अबीर म्हणतो, मग माझ्या तोंडातून त्यावेळेस सहजच निघून गेलं, तुम्ही पुढे जा, आम्ही मागून येतो म्हणून. आणि सावली म्हणते, आता कसं जायचं. तर अबीर म्हणतो, मला काय माहिती. तेवढ्यात बबलू म्हणतो, सावली वहिनी, सावली टीचर, आहो तुम्ही ना आमच्या बसमधून आमच्या गाडीतून या, बसच्या अगोदर जाऊ आपण. आणि लगेच आता राजकुमार म्हणतो, माझ्या अंगाशी येईल म्हणजे काय आई, आपण सगळे एकत्रच आहोत ना. तिलोत्तमा म्हणते की आपण सगळे एकत्रच आहोत, पण फक्त आपल्यापुरतं. हे फक्त आपल्यालाच माहिती आहे, पण बाहेरच्या लोकांना ते माहिती नाही आहे. आणि तिलोत्तमा म्हणते की हे सगळं कळाल्यानंतर तो जगन्नाथ आता त्याचा हक्क मागण्यासाठी आणि जाब विचारायला इथे येणार. आणि त्यावेळेस त्याला कळायला नको की यामध्ये माझा हात आहे म्हणून. आणि तिलोत्तमा म्हणते की म्हणून सगळ्या कागदपत्रांवरती तुझंच नाव असायला हवं. राजकुमार म्हणतो, हो हो माझंच नाव आहे. राजकुमार म्हणतो, ते सगळं जाऊ दे आई, पण तुला त्या जगन्नाथची भीती वाटते का. तिलोत्तमा म्हणते, राजकुमार अरे भीती हा शब्द माझ्या डिक्शनरीतच नाही आहे. तिलोत्तमा म्हणते की अरे राजकुमार, पडद्यामागून मी सगळं सूत्र हलवते, पण आता मी ना जे सांगते तेच करायचं. आणि काही जरी झालं तरी गुरुकुलाच्या जागेला आत्ताच सील लागलं पाहिजे असे म्हणत आता रागाने मोठे डोळे करून तिलोत्तमा तेथून निघून जाते. आणि राजकुमार आता विचार करतो की काय माझ्या अंगाशी येईल, अंगलट येईल काय म्हणते. लगेच त्या जागेला सील ठोकायला काय सांगते, काय राहिलंय त्या जागेत असं काय माहिती. आणि मोनिका हसू लागते. तर राजकुमार म्हणतो, ही तर एकटीच हसते. आणि एवढ्यात आता सारंग आता तिथे गाडी घेऊन येतो. त्याच्या गाडीत आता ओवी म्हणते की आपण सगळे ना बाबाच्या गाडीत जाऊयात. आणि पटकन गाडीचा दरवाजा उघडून ओवी सारंगला म्हणते की बाबा आपल्याला टीचरला सोडायचं आहे बरं का. आणि ओवी सावलीला पुढं बसायला सांगते. अबीर आणि ओवी आता पाठीमागे बसतात, तर सावली पुढे. आणि पटकन आता सारंग हा सावलीला सीट बेल्ट लावायला खुणावतो. तर सावली सीट बेल्ट लावताच आता सारंग त्याच्या गाडीतून आता सावली आणि सगळ्यांना घेऊन जाऊ लागतो. इकडे पळत पळत शुभ्रा आता किचनमध्ये असलेल्या अमृताकडे येते. अमृता बोलू लागताच आता शुभ्रा म्हणते की काकू हळू बोल, मी ना जर तुला एक सिक्रेट सांगितलं तर त्या बदल्यात रिटर्नमध्ये तू काय देशील. आणि त्यानंतर आता अमृता म्हणते की शुभ्रा बाळा तुला मॅगी हवी का. तर शुभ्रा म्हणते हो. तर आता शुभ्रा म्हणते, ऐक आता काकू सिक्रेट ऐक, आपल्या ओवीचा गाण्याचा क्लास लवकरच बंद होणार आहे. अमृता म्हणते की नाही नाही बाळा, असा कसा बंद होईल. तर शुभ्रा म्हणते हो खरंच बंद होणार आहे. आणि अमृता म्हणते, नाही बाळा तू काहीतरी चुकीचं ऐकलं आहे. तर आता शुभ्रा म्हणते की जाऊ दे, जेव्हा क्लास बंद होईल ना तेव्हा तुला कळेल. आणि शुभ्रा पळून जाते.
आणि आता अमृता विचार करते की एवढंच ती कन्फर्म बोलली म्हणजे नक्कीच तिने काहीतरी ऐकलं असणार. आणि इकडे आता सारंग आता कारमधून त्याच्या गाडीतून घेऊन जात असताना पटकन आता अबीर म्हणतो की चला आता आपण काहीतरी गप्पा गोष्टी करूयात, तेवढाच टाईमपास होईल. आणि अबीर आता गोष्ट सांगू लागतो. आणि एक राजा आणि राणी असते आणि त्यांचा एक सुंदर महाल असतो अशी आता अबीर गोष्ट सांगू लागतो. आणि ती गोष्ट आता सारंग आणि सावलीवर आधारित असते. आणि अबीर म्हणतो एकदा राजा राणीचं खूप भांडण होतं आणि त्यामुळे आता राणी कुठेतरी दूर निघून जाते. आणि ते आता सारंग सावलीच्या डोळ्यासमोर तिलोत्तमा आपल्याला कशी बोलली होती हे सावलीला आठवतं आणि सावली कशी निघून गेली होती हे सारंगला आठवतं. आणि नंतर अबीर म्हणतो की राजा राणी वेगळे झाल्यानंतर पुन्हा ते एकत्र आले, पण ते एकमेकांशी बोलतच नव्हते आणि ते फोनही करत नव्हते. अबीरकडे बघत आता ओवी म्हणते पण राजा राणीच्या काळात फोन कुठून आला अबीर? तर अबीर म्हणतो ओवी गोष्ट सांगत असताना मध्ये बोलायचं नसतं, इमोशनला जपायचं असतं, कळलं का? तर तेवढ्या सावली म्हणते अबीर काय चाललंय? सावली म्हणते दुसरी गोष्ट नाही का सांगायला? तर आता सारंग म्हणतो ओवी अगं दुसरी गोष्ट सांग. आणि ओवी म्हणते की बरं जाऊ दे, अबीर यामध्ये चूक कोणाची रे, राजाची की राणीची? तेव्हा आता अबीर म्हणतो यामध्ये राजाची चूक. अगं राणी निघून जायच्या वेळेस राजाने तिचा हात धरून तिला थांबवायला हवं होतं. अबीर म्हणतो राजाने तसं केलंच नाही म्हणून राजाची चूक आहे. आणि ओवी म्हणते की यामध्ये राणीची चूक असते. अबीर तू खोटं बोलू नकोस, कारण राणीचं राजावर एवढं प्रेम असताना ती त्याला सोडून का गेली? आणि दोघेही आता राणीची चूक राजाची चूक म्हणून भांडू लागतात. आणि इकडे आता मोनिका पुन्हा खंड्याच्या मोबाईलवर कॉल करू लागते आणि फोन लागत नसतो. मोनिका डोक्याला हात लावते आणि म्हणते हा खंड्या का फोन उचलत नाहीये? राजकुमार तिकडे येतो हे त्याला सांगायचं होतं. आणि इकडे आता तेवढ्यात अमृता ही मोनिकाकडे येते आणि मोनिका अमृताला बघून जाम घाबरते आणि म्हणते कशाला आलीस? तर अमृता म्हणते ते सोड, पण तुझा चेहरा एवढा पांढरा फटक का पडला आणि एवढी का घाबरलीस? तर अमृताकडे बघत मोनिका म्हणते कुठं काय, बोल तुला काय हवंय? तेव्हा आता अमृता म्हणते की शुभ्रा माझ्याकडे आली होती आणि ती मला सांगत होती कसं तरी मोठं सिक्रेट आहे म्हणून, आणि ओवीच्या गाण्याचा क्लास म्हणजे गुरुकुल बंद होणार आहे म्हणाली. तर तू काही आईचे कान भरलेत का? असे आता अमृता मोनिकाला बोलते. आणि आता मोनिका विचार करते या शुभ्राच्या पोटात काहीच राहत नाही. अमृता म्हणते सांग ना मोनिका. तर मोनिका म्हणते मी काय सांगू, मी कशाला आईचे कान भरू? आणि अमृता म्हणते प्रत्येक वेळेस ती काही ना काही देण्याच्या बदल्यात सिक्रेट सांगत असते आणि ही चांगली सवय नाही बरं का तिला आवर. मोनिका म्हणते की ती लहान आहे, काहीही बडबडू नकोस. आणि इकडे आता मोनिका तिथून निघून जाते. तर अमृता विचार करते आत्ता कुठे? आता ओवी आनंदात राहायला लागली तर पुन्हा तिच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळेल. आणि इकडे आता अबीर ओवीला म्हणतो की तुला एक गोष्ट सांगतोय का, या गोष्टीचा एक स्टँड असतो, राजा आणि राणी परत कधीच भेटत नाहीत. आणि ओवी म्हणते की अबीर हे झालं एक, पण नीतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच होतं. राजा राणी जरी दूर गेले तरी एक दिवस नीतीने दोघांना एकमेकांच्या समोर आणलंच. आणि आपण कसे सावली समोर आलो हे आता सारंगला आठवते. आणि अबीर म्हणतो जेव्हा ते एकत्र आले तेव्हा त्यांच्यामध्ये काय बोलणं झालं ओवी म्हणते की ते बोललेच नाही, फक्त एकमेकांकडे बघत होते. आणि नंतर आता ओवी म्हणते ते काहीच बोलले नाही, फक्त भांडत राहिले. आणि नंतर ते एका गाडीतून प्रवास करू लागले. तर सारंग सावली एकमेकांकडे बघतात. तर बबलू म्हणतो जसं आपण करतोय तसं. आणि इकडे आता तिलोत्तमा राजकुमार शुभ्राबरोबर खेळत असताना आता मोनिका तिथे येते आणि शुभ्राला धरते. तर तिलोत्तमा म्हणते काय चाललंय? मोनिका आम्ही खेळतोय ना. मोनिका म्हणते की आजकाल ना तुमच्या दोघांचे लाड खूप वाया चाललेत आणि हिने काय केलं माहिती आहे का, आपण त्या ओवीचं गुरुकुल बंद पाडतोय असं तिने अमृताला सांगितलं. आणि इकडे आता राजकुमार म्हणतो की शुभ्रा बाळ असं सिक्रेट कुणाला सांगायचं नसतं ना. तर आता शुभ्रा म्हणते की तुम्ही दोघं खोटारडे आहात, तुम्ही तरी तुमचा प्रॉमिस कुठे पाळता? मागच्या वेळेस गेम आणून देणार होतात, कुठे दिलं? तर तिलोत्तमा म्हणते की शुभ्रा इकडे मी तुझं सिक्रेट पाळते की नाही? तर शुभ्रा म्हणते हो. आणि इकडे आता सावली सारंगला म्हणते की तुम्ही मला इकडे का आणलं? मला गुरुकुलात जायचं होतं. सारंग म्हणतो की तुम्हाला घरी सोडतो, गुरुकुलात काय करणार आता? आणि सावली म्हणते की अहो असं काय करतायत, गुरुकुलात मुलं आहेत, त्यांचे पालक येत आहेत आणि ती माझी जबाबदारी आहे. सारंग म्हणतो ठीक आहे सोडतो. आणि इकडे आता सावलीला सारंग हा त्या मुलांसोबत सोडतो. तर सगळी मुलांना घेऊन सावली आता गुरुकुलाच्या गेटकडे जाऊ लागते. आणि तेवढ्यात आता सावली ही व्यंकटेशला चावी मागते आणि गेटचं लॉक उघडून सगळ्या मुलांसोबत सावली आता आतमध्ये जाऊ लागते. आणि सगळ्या मुलांना घेऊन जात असतानाच पाठीमागून इन्स्पेक्टर हा वकिलाला घेऊन तिथे येतो आणि सावलीकडे बघत म्हणतो थांबा. तर आता सगळी मुलं आणि सावली आता इन्स्पेक्टरकडे बघतात.
तर आता इन्स्पेक्टर तिथे आलेला असतो हे कळताक्षणी सगळ्यांना मोठा धक्का बसतो. आणि त्यानंतर आता सावली पुढे येत म्हणते काय झालं, तर इन्स्पेक्टर म्हणतो की तुम्हाला गुरुकुलमध्ये आत येता येणार नाही, कारण गुरुकुलाच्या या जागेवरती रितसर कायदेशीर नोटीस येऊन स्टे लागणार आहे आणि गुरुकुल आम्ही सील करत आहोत. आणि ते ऐकताच आता सावलीला मोठा धक्का बसतो. तर त्याच वेळेस सावली जगन्नाथला कॉल करते आणि जगन्नाथ तिथे येतो आणि गुरुकुलाला लॉक लावत असल्याचे बघताच आता जगन्नाथला सगळ्यात मोठा धक्का बसतो आणि तिलोत्तमाने हे कटकारस्थान घडून आणले असा समज आता जगन्नाथचा झालेला असतो. इकडे आता सारंग आणि ओवी घरी येताच आता अबीरने ओवीला फोन करून गुरुकुल सील केल्याचे सांगितलेले असते आणि लगेच आता ओवी सारंगकडे येते आणि म्हणते की बाबा अहो आपण इकडे आलो ना, तिकडे गुरुकुल सील केलं आहे आणि आता गुरुकुल कधीच चालू होणार नाही. आणि अबीरने सांगितलं तिकडे पोलीस आले होते. तर सारंगला धक्का बसतो. आणि इकडे आता तिलोत्तमा ही राजकुमार आणि मोनिकाला म्हणते की मोनिका आता खूप मोठं वादळ येणार आहे, कारण आपण जगन्नाथच्या साम्राज्याला हात लावला आहे आणि आता जगन्नाथ काय करेल सांगता येणार नाही. आणि आता तिलोत्तमा घाबरलेली असते आणि त्याच वेळेस जगन्नाथ हा तिलोत्तमाकडे येतो. आणि इकडे आता सारंगला गुरुकुल सील केल्याचे समजताच आता अमृता ही शुभ्राचे सिक्रेट सारंगला सांगून गुरुकुल सील करण्यामागे राजकुमार तिलोत्तमाचा हात आहे हे सारंग कसा शोधून काढतो आणि गुरुकुल पुन्हा कसा ती जागा जगन्नाथला देऊन चालू करतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.